नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया आजच्या ठळक घडामोडी। आरमोरी शहराची वाढती लोकसंख्या व शहरात येणाऱ्या प्रवासी यांना शौचास जाण्यास होणारे त्रास लक्षात घेता आरमोरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर माधुरी सलामे यांनी शहराच्या गर्दीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट लावण्याचे निर्णय घेतले आहे। आरमोरी शहरातील आठवडी बाजार, नवीन बस स्थानक अशी मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी पुरुष व महिलांना शौचास जाणे अडचणीचे ठरत होते। याबाबत वारंवार तक्रारी सुद्धा आरमोरी नगर परिषदेमध्ये येत होत्या। या सर्व तक्रारीवर आरमोरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर माधुरी सलामे यांनी लक्ष वेधून आरमोरी नगर परिषदेतर्फे इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट लावून त्या टॉयलेटचे लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले। सदरील टॉयलेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा असून सर्वसाधारण व सामान्याला वापरता येईल अशा पद्धतीचा आहे। टॉयलेटच्या वापरासाठी 5 रुपये किमतीचा कॉइन टाकल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट उपयोग करता येणार नाही। शहरात अशी 4 इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट लावण्यात आली आहे। महाराष्ट्र T24 साठी गडचिरोली येथून हरेंद्र मडावी यांची रिपोर्ट। ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे। ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाड्यात पोहोचवाव्यात। प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा। स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख, जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे। तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे 400हून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत। राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।